नमस्कार मित्रांनो, मी सुहानी सूर्यवंशी आणि आज आपण पाहणार आहोत की आता जेव्हा तुम्ही 9th मधून 10th स्टँडर्ड मध्ये जाणार आहात, तर जो इतिहास विषय आहे त्याचा एक्झॅक्टली सिलेबस काय आहे, याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, याचा आज आपण एक इंट्रोडक्शन किंवा ओळख करून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली हे कळेल की नक्की इतिहासामध्ये आपल्याला काही पास्ट शिकायचंय की काही नवीन एक्सप्लोर करायला मिळणार आहे. सो लेट अस स्टार्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याकडे पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे इतिहास लेखनाच्या संदर्भात. पहिला आणि दुसरा चॅप्टर दोघांमध्ये पण इतिहास लेखन आहे. आता पहिल्या चॅप्टर मधलं जे इतिहास लेखन आहे तर ते आहे पाश्चात्य परंपरेचं. पाश्चात्य म्हणजे काय? तर आपल्या पश्चिमेकडे जे देश आहेत, म्हणजेच काय, ज्यांना आपण जे म्हणतो आपण जर्मनी आहे, ब्रिटन आहे किंवा इंग्लंड आहे, तर या सगळ्या देशामधले जे इतिहासकार आहेत किंवा जे इतिहास लेखन करणारे, इतिहास लिहिणारे जे लोक आहेत किंवा तत्वज्ञ जे आहेत, त्यांच्या पद्धती काय होत्या इतिहास लेखनाच्या, त्यांचे विचार काय होते, त्यांनी कोणती कोणती ग्रंथ लिहिली, या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला या पाठामध्ये करायचा आहे. फक्त इतकंच आहे याच्यामध्ये फरक, की याच्यामध्ये भारतीय इतिहासकार किंवा भारतीय तत्वज्ञ नाहीयेत, ते आपल्याला पाहायचे दुसऱ्या पाठामध्ये. मग दुसऱ्या पाठामध्ये असं आहे की जेव्हा आपण भारतीय इतिहासाचा अभ्यास करतो आहोत, तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे इतिहास लेखन केलं गेलं आहे. मग आता त्याच्यामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन असेल किंवा त्याच्यामध्ये असणार आहे वंचितांचा इतिहास, स्त्रीवादी इतिहास लेखन. तर अशा पद्धतीने समाजामधल्या प्रत्येक घटकावरती इतिहास लिहित असताना कोणते विचार अवलंबले गेले होते, या सगळ्याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. आणि भारतीय परंपरा, कारण हे जे इतिहास लेखन केले गेलेलं आहे एकतर ते भारतावरचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जे इतिहासकार बघायला मिळणार आहेत ते सगळे भारतीय आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की आतापर्यंत याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की जेव्हा इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं होतं, तेव्हा त्यांनी पण भारतासंदर्भात काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. पण त्याच्यामध्ये अर्थात ते त्यांच्या दृष्टिकोनातून असल्यामुळे त्याच्यामध्ये भारताला थोडं, भारतीय संस्कृती असेल किंवा भारतीय परंपरा असेल किंवा एकूण ओव्हरऑल भारत असेल, त्याला थोडंसं गौण लेखलेलं आहे. गौण म्हणजे काय, तितकं महत्व नाही दिलंय जेवढं दिलं पाहिजे. पण जेव्हा हाच इतिहास भारतीयांनी लिहायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्यामध्ये भारतीय परंपरा असतील किंवा भारतातल्या संस्कृती जी आहे त्याला जास्त महत्व दिलं गेलं. सो ते आपल्याला याच्यामध्ये बघायचंय. इव्हन बऱ्याचशा भारतातील स्त्रीवादी इतिहास लेखिका आहेत, ज्यांनी इतिहास लेखन केलं, त्यांच्याबद्दल आपण बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे उपयोजित इतिहास. आता उपयोजित इतिहास म्हणजे काय? तर आपण म्हणतो की इतिहास भूतकाळामध्ये आहे, त्याची आता काय गरज, म्हणजे का शिकतोय आपण हा इतिहास, असा बराचदा तुम्हाला प्रश्न पडतो. आणि इव्हन इतिहास वाचताना झोप पण यासाठीच येते, कारण आपल्याला असं वाटतं की इतिहास वगैरे काय, म्हणजे झालं आता, त्याचं वाचून काय करायचंय आता. तर नाही. भूतकाळामध्ये ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्या घटना घडलेल्या आहेत, ज्या काही वाटचाली झालेल्या आहेत, त्या सगळ्याचा उपयोग आपल्याला आता वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये कसा होऊ शकतो, याचाच अभ्यास आपल्याला उपयोजित इतिहासामध्ये करायचा आहे. आणि या पाठामध्ये एक्झॅक्टली तुम्हाला कळेल की अजून पण आपण इतिहास का शिकतोय. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की आपण विज्ञान शिकूयात, आपण तत्वज्ञान शिकूयात किंवा आपण व्यवहार शिकूयात, आपण बिझनेस वगैरे असं काहीतरी शिकूयात, इतिहास शिकून काय करायचंय. पण या सगळ्या गोष्टींची सुरुवात कशी झाली किंवा या सगळ्या गोष्टींची वाटचाल कशी झाली, एवढा जे विकास आपण बघतो या सगळ्या क्षेत्रांमध्ये, हा कसा झाला किंवा याचे टप्पे काय होते, हे कधी कळेल जेव्हा आपण त्या सगळ्याचा इतिहास अभ्यासू. आणि ते जी प्रगती आता आपल्याला बघायला मिळते, ते जे टप्पे आता आपल्याला बघायला मिळतात, ते आपल्याला तेव्हाच कळणार जेव्हा इतिहास आपण समजून घेऊ. आणि त्यासाठीच आपण आतापर्यंत इतिहास शिकत आलेलो आहोत. रिमेंबर माय वर्ड्स, की आतापर्यंत तुम्ही जो काही इतिहास शिकलात, तर त्याच्यामध्ये आपण युद्ध, लढाया, कारण तो स्वातंत्र्य काळातला किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामधला वगैरे इतिहास होता. पण आता आपण जो इतिहास बघणार आहोत ना, तो असा नाहीये की काहीतरी पूर्वी घडून गेलं. तो आता असा आहे की आत्ताच्या ज्या काही आपल्या गोष्टी आहेत, मग त्याच्यामध्ये मनोरंजनाची साधने असतील, नाटक असेल किंवा नृत्य असेल, खेळ असेल, पर्यटनाची ठिकाणं असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये इतिहास कसा उपयोगी पडणार आहे, हे तुम्हाला या सिलेबसमध्ये बघायला मिळेल. त्याच्यामुळे अर्थातच इतिहासाचा या वर्षीचा सिलेबस खूप जास्त इंटरेस्टिंग आहे कम्पेअर्ड टू इतर वर्षांचा सिलेबस. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे काही शिकला असाल त्यापेक्षा. त्याच्यामुळे तुम्हाला जर आतापर्यंत इतिहास नसेल आवडत ना, तरी पण इथून पुढे तुम्हाला तो आवडायला लागेल. इनफॅक्ट तुम्ही जर माझे व्हिडिओज पाहिले तर नक्कीच तुम्हाला आवडेल, कारण त्यामध्ये सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेल्या आहेत. सो नक्की व्हिडिओज रेफर करा. ओके. सो उपयोजित इतिहास म्हणजे काय, तुम्हाला कळलं असेल की भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी किंवा इतिहासामध्ये जे काही घडून गेलेलं आहे, त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात करण्यासाठीचा जो एक प्रयत्न आहे, त्याला आपण म्हणू शकतो की तो उपयोजित इतिहासामध्ये येतो. त्यानंतर नेक्स्ट आहे भारतीय कलांचा इतिहास. ऍज यू ऑल नो की भारतामध्ये कला, संस्कृती किंवा एक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कल्चर, इंडियन कल्चर वगैरे असं टर्म यूज करतो, त्याच्या अंडर सगळ्याच गोष्टी येतात. सो याचा अभ्यास करणं किंवा याचा
काय म्हणत आपण की उगम खूप आधीपासूनचा आहे. मग त्याच्यामध्ये कसा विकास होत गेला किंवा कोणत्या नवीन कला आलेल्या आहेत, प्रत्येक कलेचं महत्त्व काय आहे, किंवा प्रत्येक कला आपल्याला काय सांगू इच्छिते किंवा प्रत्येक कलेचा अर्थ काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील. त्याच्यामुळे अगेन हा पार्ट पण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ज्यांना कला किंवा काय म्हणूयात आपण वेगवेगळ्या कला ज्या आपल्याकडे आहेत, मग त्याच्यामध्ये चित्रकला असेल, ज्याला आपण दृककला म्हणतो, जे फक्त बघू शकतो आपण वगैरे, तर या सगळ्यांबद्दल पण तुम्हाला बऱ्याच अजून गोष्टी जाणून घेता येतील. अभिजात कला वगैरे असतील किंवा लोककला असतील, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. आता प्रसार माध्यमे म्हणजे काय? तर आपल्याकडे जे न्यूजपेपर येतो, आपलं जे टीव्ही आहे, ज्याच्यामधून आपल्याकडे बातम्या प्रसारित केल्या जातात, काही पण माहिती प्रसारित केली जाते, त्याला आपण म्हणतो प्रसार माध्यमे. मग त्याच्यामध्ये वर्तमानपत्र आहे, त्याच्यामध्ये टीव्ही आहे, त्याच्यामध्ये सगळंच काही येऊ शकतं. सो आता हे जी काही प्रसार माध्यमे आहेत, आता मला सांगा पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी छाप यंत्राचा वगैरे शोध नव्हता लागला. मग तेव्हा कशा पद्धतीने बातम्या पोहोचायच्या? एकतर कबूतर जा वगैरे ते सगळं आहे किंवा एखादा तुम्ही ऐतिहासिक चित्रपटांमध्ये किंवा टीव्ही सिरियल्स मध्ये बघितलं असेल, की एखादा स्वार घोड्यावरती बसून पत्र वगैरे घेऊन जायचा. सो मग तिथपासून माहिती तर पोहोचवली जायची ना तेव्हा पण. सो तिथपासून प्रसार माध्यमांचा विकास कसा होत गेला आणि आता आपण अशा टप्प्यावरती आहोत, की एका क्लिकवरती आपल्याला कळतं, की पूर्ण जगभरात काय चाललेलं आहे. सो हा जो काही विकास आहे, हा तुम्हाला याच्यामध्ये बघायचा आहे. मनोरंजनाची बरीचशी माध्यमे असतील, इव्हन वर्तमानपत्र जी आधीपासून होती, तर त्यांचे संस्थापक काय होते? प्रत्येक वर्तमानपत्राचा किंवा जे चालू करणारे संपादक असतात, त्यांचा काहीतरी विचार असतो, की त्यांच्या वर्तमानपत्रातून कशाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे वगैरे. तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. किंवा इनफॅक्ट टीव्ही आधी ब्लॅक अँड व्हाईट होता, मग तो रंगीत झाला. सो त्याच्याबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन बघायला मिळणार आहे याच्यामध्ये. इंटरेस्टिंग आहे ना? आफ्टर दॅट नेक्स्ट चॅप्टर आहे आपल्याकडे, तो म्हणजे कुठे गेला? हां. तो म्हणजे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल लोककला आहे, त्याच्यामध्ये लावणी वगैरे येऊ शकतं किंवा हे तर झालं महाराष्ट्राबद्दलचं. त्यानंतर कथकली असेल, भरतनाट्यम असेल, त्यानंतर तुम्ही जर वरती पाहिलं नॉर्थमध्ये तर त्यांचे पण बरेचसे नृत्य प्रकार आहेत. सो हे जे सगळे नृत्य प्रकार आहेत, तर त्याचा विकास कसा झाला किंवा त्याच्याबद्दल त्याचा जो काही इतिहास आहे तो किंवा त्यासोबतच तुम्ही कठपुतलीचे खेळ वगैरे बघितले असतील, तुम्ही दशावताराचं नाटक वगैरे बघितलं असेल, किंवा तुम्ही भारुडं ऐकली असतील किंवा तुम्ही लळीत वगैरे ऐकलं असेल, तर कीर्तन ऐकलं असेल. तर बेसिकली ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, यांचा एक इतिहास काय आहे, हे कोणी सुरू केलं होतं किंवा त्यांचा ते सुरू करण्यामागचा उद्देश काय होता किंवा त्याच्यामधले काय वेगळे प्रकार आहेत, या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास यामध्ये करता येणार आहे. नॉट ओन्ली अबाउट पास्टमध्ये काय घडलं होतं, पण आता पण त्या गोष्टी कशा रेलेव्हंट आहेत किंवा कशा उपयोगी आहेत किंवा आत्ताच्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, हे सगळं काही तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. इव्हन बरीचशी नाटकं तुम्हाला माहिती असेल मराठी रंगभूमीवरची, तर त्याच्याबद्दल पण याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे, की नाटककार आणि त्यांची नाटकं, तर याबद्दल सगळं इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे खेळ आणि इतिहास. खेळ तर आपण म्हणजे लहानपणापासून तुम्ही खेळत आहातच. पण तुम्हाला माहितीये का, जो क्रिकेट खेळ असेल किंवा टेनिस वगैरे असेल, बॅडमिंटन असेल, हे सगळे खेळ काही भारतीय नाहीयेत किंवा इव्हन फुटबॉल, हॉकी हे सगळेचे सगळे खेळ भारतीय नाहीयेत. मग याच्या व्यतिरिक्त प्युअर भारतीय खेळ कुठले आहेत, प्युअर महाराष्ट्रीयन खेळ कुठले आहेत, या सगळ्याची माहिती तुम्हाला या पाठामध्ये मिळणार आहे. बैठे खेळ वेगळे आहेत, मैदानी खेळ वेगळे आहेत. इव्हन तुम्हाला कदाचित अशा पण काही खेळांची नावं पाहायला मिळतील, जे तुम्ही खेळलेच नाहीयेत लहानपणी. कारण ना सध्या जर आपण पाहायचं म्हटलं तर इतके खेळ, मैदानी खेळ वगैरे किंवा बैठे खेळ खेळायला कोणाकडे वेळच नाहीये. सगळ्यांकडे मोबाईल आहे आणि त्याच्यामध्ये आपण गेम्स खेळतो. पण असे बरेचसे खेळ आहेत, की जे आधी अस्तित्वात होते किंवा आधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेळले जायचे. त्याची नावं पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील. इव्हन खेळांचा जेव्हा आपण अभ्यास करतोय, तेव्हा त्याच्यामध्ये खेळ म्हणजे फक्त खेळणं नाही, तर खेळ बघणं किंवा त्यासोबतच कॉमेंट्री वगैरे करणं, तर या सगळ्या गोष्टी पण खेळ आणि इतिहासमध्ये येतात. तर तुम्हाला ना प्रत्येक पाठामधून त्या क्षेत्राशी निगडीत ज्या व्यावसायिक संधी आहेत. फॉर एक्झाम्पल मनोरंजनामधून असेल तर तुम्ही स्वतः नाटक करू शकता किंवा तुम्ही नेपथ्यामध्ये जाऊ शकता. तुम्ही डिरेक्ट करू शकता एखाद्या नाटकाला. तर या सगळ्या झाल्या व्यवसायाच्या संधी. तर या पण तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे इन केस तुम्हाला जर कलामध्ये इंटरेस्ट आहे, इन केस तुम्हाला खेळामध्ये इंटरेस्ट आहे, पण तुम्हाला प्रॉपर असं मैदानावरती वगैरे जाऊन खेळायचं नसेल, तर त्याच्यामध्ये पण दुसऱ्या गोष्टी आहेत, की तुम्ही खेळाचा असा अभ्यास करू शकता, की तुम्ही कॉमेंट्री करू शकाल. किंवा इनफॅक्ट तुम्ही खेळाचा इतका म्हणजे इतिहासाबद्दल इतका अभ्यास करा, की इन केस कोणाला काही मूव्ही वगैरे काढायचं असेल खेळाबद्दल, तर त्याला तुम्ही सगळं काही सांगू शकता. सो बेसिकली ते नॉलेज पण तुम्ही गेन करू शकता किंवा तुम्ही त्या डिरेक्शनला पण जाऊ शकता. तर अशा बऱ्याचशा व्यवसायाच्या संधी पण याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत या पाठांमध्ये. सो आय गेस की तुम्हाला आता रिअलाईज होतंय, की इतिहास म्हणजे फक्त पास्ट नाहीये, तर त्याचा उपयोग आत्ताच्या काळामध्ये आपण आपल्या लाईफमध्ये कसा करू शकतो, हे पण तुम्हाला यावर्षी कळणार आहे. आणि त्याच्यामुळेच इतिहास यावर्षीचा अजिबात बोरिंग नाहीये.
नेक्स्ट आहे पर्यटन आणि इतिहास. आता पर्यटन म्हणजे काय? मस्त फिरणं. पण आपण आत्ता फिरायला लागलोय का? म्हणजे हा ते ट्रॅव्हलचे व्लॉग्स अँड ऑल ते सगळं ठीक आहे. पण आपण आत्ता फिरायला लागलोय का? नाही. तुम्ही प्रवास वर्णन हा शब्द ऐकला असेल. अपूर्वाई म्हणून प्रवास वर्णन आहेत पु. ल. देशपांडे यांची. तर त्याच्यामध्ये ना ते कुठे-कुठे फिरलेले आहेत त्याबद्दलची सगळी वर्णनं आहेत. म्हणजे आता आपण जे ट्रॅव्हल व्लॉग्स वगैरे असे YouTubeवरती बघतो, तर तेव्हा ते माध्यम होतं लोकांपर्यंत पोहोचवायचं, की तिकडचं ठिकाण कसं आहे किंवा तिकडे काय स्पेशालिटी आहे, कसं ट्रॅव्हल केलं, काय केलं हे सगळं. सो त्याच पद्धतीने हा जो काही इतिहास आहे पर्यटनाचा तो लोकांपर्यंत पोहोचावा किंवा आधीचे जे काळामध्ये आहेत, युआंग शुआंग तुम्हाला माहिती असतील, जे की चायनीज प्रवासी भारतामध्ये आले होते. तर त्यांनी भारताबद्दल काय लिहून ठेवलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पाठामध्ये बघायला मिळणार आहेत. इनफॅक्ट आपल्याकडची बरीचशी पर्यटन ठिकाणं आणि त्यांची काळजी आपण कशी घेतली पाहिजे किंवा पर्यटनामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. म्हणजे आपण कधी-कधी असंच टाईमपास म्हणून ऐच्छिक फिरायला जातो विदाऊट एनी रिझन. कधी-कधी नैमित्तिक आपण निमित्त असतं काहीतरी किंवा क्रीडा पर्यटन आहे, कृषी पर्यटन आहे, वैद्यकीय पर्यटन आहे, भौगोलिक पर्यटन आहे, ऐतिहासिक पर्यटन आहे. म्हणजे पर्यटनामध्ये पण प्रकार आहेत. सो हे पण तुम्हाला एक्सप्लोर करायला भेटेल या पाठामध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. आता ऐतिहासिक ठेवे म्हणजे काय? तुम्ही म्युझियम्स वगैरे बघितले असतील. सो मग त्याच्यामध्ये इनफॅक्ट तुम्हाला मोनालिसाचं चित्र माहिती असेल. तर ते जे मोनालिसाचे चित्र आहे, तर ते अजूनही जपून ठेवले गेले कारण तो एक ऐतिहासिक वारसा आहे. मग अशाच पद्धतीने इव्हन आपल्याकडे पण आपला काहीतरी ऐतिहासिक वारसा आहे, भारताचा काहीतरी ऐतिहासिक वारसा आहे. ते बऱ्याच ठिकाणी असं म्युझियम्समध्ये वगैरे जतन करून ठेवलेलं आहे. आणि मग त्या सगळ्या म्युझियम्स बद्दलची माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. इव्हन तुम्हाला कोश माहिती असतील वेगवेगळे संज्ञा कोश वगैरे असतात. विश्वकोशाबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. सो बेसिकली अगेन या सगळ्याची माहिती तुम्हाला या पाठामध्ये मिळणार आहे, की कुठले-कुठले कोश कुठले-कुठले कोश आहेत किंवा लिहून ठेवले गेलेले आहेत. त्या सगळ्याची माहिती याच्यामध्ये आहे. इनफॅक्ट जो काही ऐतिहासिक वारसा आपल्याकडे अवेलेबल आहे, मग तो लिखित असेल, मौखिक आहे, भौतिक आहे, त्या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला या पाठामध्ये मिळणार आहे. अगेन आणि त्याचा आजच्या काळामधला रेलेव्हन्स हा पण तुम्हाला कळणार आहेच. तर अशा पद्धतीने साधारणतः सिलेबस आहे आपला या वर्षीचा 10वीचा. मला एक सांगा, की हे सगळं ऐकून तुम्हाला बोरिंग वाटतंय की इंटरेस्टिंग वाटतंय? खरं-खरं हां, म्हणजे काहींना बोरिंग वाटू शकतं, की काय यार काय तो सुद्धा अभ्यास करायचा. काहींना वाटेल, की अरे यार हे काहीतरी नवीन आहे. म्हणजे आतापर्यंत जेव्हा आपण हे बघतोय, की 9वी मध्ये आपण बघितले, की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची एक वाटचाल कशी होती किंवा साधारणतः जेव्हा आपण 1947 ला इंडिपेंडंट झालो किंवा आपला देश इंडिपेंडंट झाला. त्याच्यानंतर मग एक प्रधानमंत्री किंवा इनफॅक्ट पूर्ण व्यवस्था कशी बसवली गेली होती, ह्या सगळ्याचा क्रम आपण बघितला किंवा कुठल्या नवीन-नवीन योजना आल्या होत्या, पंचवार्षिक योजना आहे, विकास कसा झाला किंवा भारत कसा बदलत गेला, कशी प्रगती करत गेला, हे आपण बघितलं. पण या सगळ्याला म्हणजे सेपरेट ठेवून किंवा हा सगळा इतिहास वेगळा ठेवून हा काहीतरी वेगळा इतिहास आहे. सो हा तुम्हाला आवडतोय का किंवा इंटरेस्टिंग वाटतोय का हे मला खाली कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा पुन्हा एकदा शिकायला आवडेल का? कारण ऑलरेडी मी शिकवून ठेवलेले आहेत व्हिडिओज. सो तुम्ही हवं तर त्यातला पहिला चॅप्टर वगैरे बघू शकता आणि मग ठरवू शकता, की तुम्हाला हे पुन्हा एकदा माझ्याकडून शिकायला आवडेल का? आणि मला सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून, की मी अशी काही सीरीज सुरू केली पाहिजे का या नवीन वर्षासाठी. सो थँक सो मच फॉर वॉचिंग. बेस्ट ऑफ लक अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय.